आपला भारत जुगाडासाठी प्रसिद्ध आहे आणि त्यात बिझनेस म्हणलं की काही ना काही जुगाड करावेच लागतात. परंतु बिझनेससाठी जुगाड फक्त भारतातच नाही, संपूर्ण जगभरातले उद्योजक करतात. आता तुम्हाला ॲमेझॉनचा किस्सा सांगतो. सुरुवातीच्या काळात ॲमेझॉन फक्त पुस्तकं विकायची. त्यावेळी एखाद्या पुस्तकाची ऑर्डर आली की जेफ बेझोस जवळच्या होलसेलर पुस्तक विक्रेत्याकडून पुस्तक घ्यायचे आणि कस्टमरला पाठवायचे. परंतु होलसेलर विक्रेत्याची एक अट होती. त्याला एका वेळेस कमीत कमी 10 पुस्तकांची ऑर्डर पाहिजे असायची. आता ॲमेझॉनकडे सुरुवातीला एवढे पैसे नव्हते. मग जेफ बेझोसने एक युक्ती शोधून काढली. त्यांनी होलसेलरच्या लिस्टमध्ये असं एक पुस्तक शोधलं जे स्टॉकमध्ये कधीच नसतं. मग त्यांना एखाद्या पुस्तकाची ऑर्डर आली की ते काय करायचे, एक त्यांना हवं असणारं पुस्तक आणि 9 पुस्तकं जे होलसेलरच्या स्टॉकमध्येच नाहीयेत, अशा 10 पुस्तकांची यादी होलसेलरला पाठवायची. मग लवकरच त्यांना पाहिजे असलेलं पुस्तक भेटायचं आणि सोबत एक चिठ्ठी यायची. उरलेले 9 पुस्तकं उपलब्ध नाहीयेत, त्यामुळं खेद व्यक्त करणारी ती चिठ्ठी असायची. ॲमेझॉन सारखी बलाढ्य कंपनी सुद्धा सुरुवातीला अशा प्रकारचा जुगाड करून मोठी झाली. जर तुम्ही बिझनेस करताय तर मला 100% गॅरंटी आहे तुम्ही सुद्धा तुमच्या बिझनेसमध्ये सुरुवातीला काही ना काही जुगाड केलेच असतील. काय जुगाड केले ते कमेंट करून सांगा आणि अशाच बिझनेसच्या व्हिडिओसाठी मराठी SEOला फॉलो करून घ्या. खूप खूप धन्यवाद.